घरावर कितीही मोठं संकट येऊ दे किंवा आपापसात भांडणं झाली पण एकमेकांमध्ये अडकून राहिल्यामुळे कुटुंब तुटत नाही, ते कायम एकत्र राहतं. मला आपल्या प्रॉपर्टी मधला माझ्या नावावरचा माझ्या हक्काचा हिस्सा हवाय. म्हणजे जे काय माझ्या नावावर आहे, सोनं, पैसा, जमीन, सगळं हवंय मला. आज या घरात पहिल्यांदा कोणीतरी वाटा मागितला. सिद्धू खूप चुकीचा वागला, सगळ्यांशी खोटं बोलला, सगळ्यांना फसवत होता. आदितीचे दागिने सुद्धा न सांगता विकून आला आणि एवढे करून त्यांनी घराचा वाटा मागितला. हे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं कधी. उद्या उद्या कोणीतरी अजून वाटा मागितला तर, आणि कोणी मागितलंच नाही तरी एक वाटा बाजूला काढल्यानंतर हळूहळू वाटणी होणारच. आणि वाटण्या झाल्या की प्रत्येकाची चूल वेगळी व्हायला वेळ नाही लागणार. ही चूल वेगळी झाली की या गोकुळ निवासाची ओळख टिकून नाही राहणार. मोठं कुटुंब म्हणजे फक्त एकत्र माणसं नाही, तर त्यांच्यातला आपलेपणा, प्रेम, आपुलकी, नाती सगळं सगळं संपणार. या वेगवेगळ्या चुलीसोबत सगळं संपणार, सगळेच वेगळे होणार. सगळं संपणार. बयो बयो, काय हो? तुम्ही केव्हा आला? अगं तू विचारत होती तेव्हाच आलो मी. बयो, या घरात कितीही भांडणं झाली ना तरी तू म्हणते तेच खरंय. जोपर्यंत चूल एक आहे तोपर्यंत हे घर तुटणार नाही. नको काळजी करूस. अहो अहो ही भेग पडली होती ना, म्हणून चुलीला लेपत होते. पण ही चित्र खूप भीतीदायक आहे हो. असं नाही ना होणार की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चुली, ही आप्पाची, ही बापूची, ही नानाची. बयो अगं असं काहीही होणार नाही. अगं आपण होऊच द्यायचं नाही. आपले संस्कार, आपले विचार हे कधीही बदलणार नाहीत. अगं कुणी घरापासून लांब गेला ना तर त्याला आपण प्रेमाने जवळ आणू. कोणी दुरावले ना तर आपण त्यांना परत एकत्र करू, त्यांचं नातं आणखीन घट्ट करू. बयो, सिद्धूच्या बाबतीत ना आपण काहीतरी वेगळा निर्णय घेऊया. पण तू मनात नाही भीती काढून टाक गेल्या की हे चूल वेगळी होईल. अगं या घराचा आनंद तू जपलायस आणि प्रत्येक सुनेला तू हीच शिकवण दिलेली आहेस. चुलीला भेग पडली आहे ना तशीच या घरालाही भेग पडलेली आहे. पण त्यासाठी घराचे भाग करायची गरज नाहीये. या चुलीसारखीच आपण ती पण भेग लिंपून काढू. या घरात कुटुंब कितीही मोठं असू देत, चूल मात्र एकच राहील. हो बयो आजी, चूल एकच राहणार आणि हे घर, हे कुटुंब सुद्धा असंच बांधलेलं राहणार. बयो आजी सांगत होत्या, दारात तुळस असेल तर घरातलं वातावरण प्रसन्न राहतं. घरातल्या वातावरणाशी तुझा संबंध असतो. आता घरातला आनंद हरवला तर तू सुद्धा कशी सुकून गेलीयस ग. खरंच कळतं का तुला घरातल्या वातावरणाचा परिणाम होतो तुझ्यावर? पण तू काळजी करू नकोस. या घरातली माणसं एकत्र येऊन तो हरवलेला आनंद परत मिळवतील आणि मग तू पण परत आधीसारखीच दिसायला लागशील. नाही मी आता ना या घरामध्ये थांबणार पण
अगं नाहीये. हो हो पण ऐक तर ऐक 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 तू माझा अहो, रत्नाकर, माझा थांबा ना. ऐक. मी आता थांबणारही नाही आणि ऐकणारही नाहीये. मला पटतच नाहीये हे काही. अगं अक्का असं नको करू. नाही, सगळं घेऊन जाणार आहे मी. बाप्या, इतका चांगुलपणा मला जमणार नाही हा. आणि मी माझ्या दागिन्यांनाच काय कुठल्याच वस्तूला हात सुद्धा लावू देणार नाहीये. अगं बाई नको लावू देऊ, पण जरा शांत हो आणि ऐक. अगं तात्या आणि बहिणींनी काही विचार करूनच ठरवलं असेल ना. असेल ना, पण ते मला पटलंच पाहिजे असं काही नाहीये ना. एक मिनिट, काय झालंय रत्नाक्का? अगं आधी ते तात्यांनी निर्णय घेतलाय की सिद्धूला प्रॉपर्टीतला काही हिस्सा वगैरे काही द्यायचा नाही, पण मदत करायला हवी. म्हणून सगळ्यांना बोलून ह्या विषयावर ते चर्चा करणार होते. आता हे हिला कळल्यानंतर ही भडकली. आता भडकणारच ना. सिद्धूला अमेरिकेला जायचंय, त्याची स्वप्न वेगळी आहेत. हे काही घरावरचं संकट नाहीये ना सगळ्यांनी येऊन त्याला मदत करायला. आणि बापू, घरावर कुठलीही अडचण आली ना तरी मी असेल पहिली सगळं देऊन टाकणारी. पण या स्वार्थी आणि उद्धट मुलासाठी मी माझा राग सोडून कशाला मदत करू. बयो, सिद्धूच्या बाबतीत ना आपण काहीतरी वेगळा निर्णय करू. आदिती, तुला तरी पटल का तात्यान बयोंचा हा निर्णय? हा, मी बोलते तात्या आणि बयो आजींशी. आलेच. बघितलंच बापू, आदितीला सुद्धा पटलेलं नाहीये. नाही ना पटलं, ती गेली ना बोलायला. तसं तुझ्या डोक्यात जे काही असेल ना तू तात्यांशी बोल ना. पण घर सोडून कशाला जातेस? चल ते अतिपिशवी आण. ए दे ग, चल चल. येते मी, पण मला पटलेलं नाहीये. अगं ठीक आहे बाई, कळलं. चल चल मी चल, बोलणार आहे चल. तात्यांशी. अगं बोल, तुला काय बोलायचं ते बोल, पण घरात चल. मला सुद्धा अजिबात पटत नाही हे तात्या. मी रत्नाकांच्याच बाजूने. कशाला मदत करायची सिद्धूला आपण? हा, पण मला तात्यांचं म्हणणं पटतंय. आता अमेरिकेला जाऊन राहायचं म्हणजे पैशाची गरज तर पडणारच आहे ना. आणि त्या तात्यांनी सिद्धूला परमिशन पण दिली आहे, मग त्याला मदत तर करायला हवीच. हा, मात्र त्याला त्यात हिस्सा देण्याची काहीच गरज नाहीये. घराची आणि प्रॉपर्टीची वाटणी करण्यापेक्षा त्याला आपापल्या परीने आपण मदत करू ना. पण कोण देत आहे त्याला त्याचा हिस्सा? हिस्साही द्यायचा नाही आणि मदतही करायची नाही. अगं रत्ना, हे असं करून नाही चालणार. मी आणि बयोने हा सगळा विचार करून हा निर्णय घेतलेला आहे. तात्या, बयो आजी, सॉरी, तुमच्या निर्णयात बोलण्याचा अधिकार नाहीये मला. पण हे सगळं कशासाठी? सिडने सगळ्यांना विश्वासात घेऊन अमेरिकेचं सांगितलं असतं, तुम्हाला कन्व्हिन्स करून परवानगी दिली असती तर मदत करायला काहीच हरकत नव्हती. पण तो खोटं बोललाय. आणि हे खोटं जेव्हा बाहेर आलं तेव्हा त्याने सगळ्यांना सगळं सांगितलं. कन्व्हिन्स करण्याऐवजी भांडून परवानगी मिळवली आहे त्याने. आणि सीडमुळे सगळेच खूप दुखावले गेले, तरी सुद्धा का मदत करताय तुम्ही? तात्या, बयो आजी, सीड त्याच्या करिअरला घेऊन खूप फर्म आहे. त्यामुळे उलट तो स्वतःच्या मेहनतीने पुढे गेला तर मला जास्त अभिमान वाटेल त्याचा. सुनबाई, हे सगळं ठीक आहे. सिद्धू चुकीचं वागला, अजूनही चुकीचं वागतोय. त्याने सगळ्यांना दुखावलं, हे सगळं मान्य आहे. पण सिद्धूचा एक मुद्दा मला मात्र पटलाय. इथे ज्याने त्याने आपापला जो काही व्यवसाय सुरू केलेला आहे ना, तो त्याने आपल्या मेहनतीने सुरू केलेला आहे. आणि प्रत्येक जण त्याच्यासाठी अजूनही मेहनत घेतोय. पण जेव्हा केव्हा त्याला अडचण येते ना, तेव्हा घरातले सगळे त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. कधी ते मानसिक बळ असो, कधी शारीरिक मेहनत असो, कधी आर्थिक मदत असो. पण त्यांनी उभं राहण्यासाठी किंवा आम्ही आहोत तुझ्यासोबत ही भावना घेऊन पुढे जाण्यासाठी पुणे संपूर्ण कुटुंब त्या व्यक्तीच्या मागे ठामपणे उभं राहिलेलं असतं. मग सिद्धूच्या एकट्याच्या बाबतीत असं का बरं? त्यांनी आपल्याला हवा असलेला निर्णय घेतला नाही म्हणून? हो तात्या, आणि केवळ निर्णय घेतलाय म्हणून नाही, पण तो जे काही खोटेपणानं, दुटप्पीपणानं आपल्याशी वागलाय, आपल्या सगळ्यांशी जे काही बोललाय, आपल्या सगळ्यांना जो काही त्यानं त्रास दिलाय, तो कसा विसरायचा? आणि तो आपल्याशी वाईट वागतोय ना, मग आपण कशाला चांगुलपणा दाखवायचा? रत्ना, अगं लहान राहिलेस का तू? लहानपणी त्या मुलीने मला मारलं म्हणून मी तिला मारलं, अशीच जगतेस का तू अजून? सिद्धू वाईट वागला म्हणून आपण वाईट वागायचं का? अगं हेच संस्कार आहेत का आपले? मग सिद्धू जे वागतोय ते संस्कार आहेत का आपले?
अगं त्याला विसर पडलाय आपल्या संस्काराचा, पण आपल्याला जाण आहे ना. अगं आजपर्यंत आपण प्रत्येक गोष्ट प्रेमानं जिंकत आलोय आणि हेच वैशिष्ट्य आहे आपल्या कुटुंबाचं. त्याला कसंही वागू दे, पण आपण आपल्या परीने मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. अगं समजा कोणी दुखावलं गेलं ना तर त्याचा त्रास सगळ्या घराला होतो ना, आणि घर आनंदी राहत नाही. आणि घराचा आनंद हा सगळ्यात महत्वाचा. अगं तो जर नसेल तर हे एवढं सगळं उभं केलंय हे कशासाठी? अहो काय झालं तुम्हाला? बसा बसा. अप्पा काय झालं? काय नाही, ही सगळी लोक माझी खिल्ली उडवत असतात. मी सगळं तात्या आणि बयला विचारून करतो म्हणून, पण ती ह्यासाठी कारण तुमच्या दोघांचा प्रत्येक निर्णयात घराचा, घरातल्या लोकांचा, त्यांच्या आनंदाचा विचार असतो. आणि तोच आनंद तुम्ही टिकवत असता. म्हणून तर एवढं मोठं कुटुंब त्या एका छताखाली एकत्र नांदतंय ग. भयो अरे अप्पा, आम्ही निर्णय घेतो हे ठीक आहे, पण तो निर्णय तुम्ही समजून घेता, मान्य करता, हे महत्वाचं असतं. पण आमचा हा निर्णय तुम्हाला मान्य आहे ना? मग चला, आपल्या परीने जमेल ते सगळं घेऊन या. मिलिंद वॉट असा एकटाच काय हसतोयस तू? नाही हसू नये तर काय करू मग. हे देशमुख काय झालं त्यांचं? बघ ना, म्हणजे आता या देशमुखांनी आधी सिद्धार्थला घराबाहेर काढलं, नंतर परत घरामध्ये घेतलं, अमेरिकेला जाण्याची परवानगी दिली, पण फायनान्शियली मदत करणार नाही असं ठणकावून सांगितलं, आणि आता फायनान्शियली मदत करायला ते तयार झालेत. म्हणजे आता हे देशमुख आहे ना, चांगुलपणाचे पुतळे. यांना कोणीही इमोशनली ब्रेकडाऊन करू शकतं. आपण सुद्धा तेच करणार आहे. यांना इमोशनली ब्रेकडाऊन करून ही प्रॉपर्टी मिळवू. पण कसं मिलिंद? अरे हे देशमुख मदत करणार आहेत म्हटल्यानंतर सिद्धार्थचा मार्ग मोकळा झालाय. परमिशन पण मिळाली आणि फायनान्शियल हेल्प पण मिळाली. त्याला आता आपल्या मदतीची सुद्धा गरज नाहीये. US ला एकटा जाणार आणि अदिती ती इथेच राहणार. मिलिंद आपल्याला जे अचीव करायचं होतं ना ते सुद्धा करता येणार नाहीये. महालक्ष्मी, सॉलिड काहीतरी सुचलं असं बोलू नकोस. कळतंय मला सगळं. आता ह्या सिद्धार्थला आपण काहीही नाही सांगितलं तरी सुद्धा त्याने प्रॉपर्टी मधनं हिस्सा मागितला की नाही, आणि हा असा चान्स मी सोडणार आहे का? म्हणजे आता काय करणार आहेस? मिलिंद, सिद्धार्थ ही मदत घेणारच. त्याला अमेरिकेला जायचंय म्हणजे त्याला फायनान्शियल हेल्प मिळाली काय किंवा प्रॉपर्टीतला हिस्सा मिळाला काय, त्याच्यासाठी दोन्ही सारखंच आहे. पण फरक आपल्याला कळतो ना. प्रॉपर्टीतला हिस्सा आणि गरजेपोटी केलेली मदत ही आपल्याला कळते की नाही, तोच फरक त्यालाही कळेल. कसं? महालक्ष्मी, कारण आता सिद्धार्थ पूर्णपणे आता पेटून उठलाय. तवा गरम आहे, आपली पोळी भाजून घेऊ. पण का? वी आर गेस्ट हिअर. आपण का पोळ्या करायच्या? त्या देशमुखांच्या बायका करतील ना पोळ्या. अगे बाई, तू नको पोळ्या करूस. मी बघ, जास्त आता तुझी हुशारी करायला जाऊ नकोस. मी बघतो काय करायचं ते. बट वाय मिलिंद? वी आर गेस्ट हिअर. तुला येतात का पोळ्या करता? अगे गप्प बस. स्टुपिड. मिलिंद तू काय खरंच सगळे मला मदत करायला तयार आहेत? हो,
इतक्यात तात्या आणि बयोनी सगळ्यांना सांगितलंय. खरंच? हो, बोलवतीलच तुला आता. वा, आता अमेरिका काय लांब नाही. मला वाटलंच होतं, आता मला कोण अडवू शकत नाही अमेरिकेला जाण्यापासून. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी अमेरिकेला जाणार म्हणजे जाणार. परवानगी सुद्धा मिळाली आणि आता घरातले फायनान्शियल सपोर्ट सुद्धा करतायत. सर, मला माहिती आहे तुम्ही काय विचार करताय. मी तुम्हाला आदितीला सोबत घेऊन जाण्याचं वचन दिलं होतं, पण तुम्ही काळजी करू नका सर. मी आदितीला अमेरिकेला घेऊन जाणार म्हणजे जाणार आणि तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करणार. मी एकदा का अमेरिकेला गेलो ना की आदिती सुद्धा अमेरिकेला येणार. ती माझ्याशिवाय नाही राहू शकत. ती नक्कीच येणार. काय झालं सर? सर, आदिती अमेरिकेला येईल, पण त्यासाठी जरा वेळ लागेल. बघा ना, ही परवानगी, मदत, या सगळ्या गोष्टी या कशा हळूहळू मिळाल्या, तसं मी हळूहळू आदितीला कन्व्हिन्स करेन. सिद्धार्थ, मी तो विचार करत नाहीये. मग हे घरचे तुला जी मदत करताय ती तू घेणार आहेस? ऑफकोर्स सर. म्हणजे ही मदत घेऊन अमेरिकेला पुढे जाता येईल आणि तिकडे गेल्यावर कामाला तरी सुरुवात करता येईल. सिद्धार्थ, तू MBA केलंयस ना, ते सुद्धा बिझनेस मॅनेजमेंट मध्ये. हो सर. अरे हो हो काय करतोय मग? इतका साधा व्यवहार तुला कळत नाही? अरे मूर्ख माणसा, हे सगळे तुला आपापल्या परीने मदत करतायत. हे असून असून ती मदत असणार किती आहे तुला? आणि त्यात तुझ्या फक्त काही गोष्टीच होतील. किती देणार आहेत तुला? 10 लाख, 12 लाख, फार तर 15 लाख. काय होणार आहे त्यात तुझं? आणि अमेरिकेमध्ये तू फक्त जॉब करायला जाणार आहेस का? अमेरिकेमध्ये जायचं, जॉब मिळवायचा, चांगलं पॅकेज घ्यायचं, स्वतःचं घर घ्यायचं, सिटिझनशिप मिळवायची, बस झालो सेटल. इतकंच मोटिव्ह आहे का तुझं? सर, तसं नाहीये. मी जॉब फक्त फायनान्शियल बॅकअप मिळवण्यासाठी आणि तिथे सेटल होण्यासाठी करणार आहे. आणि एकदा का या सगळ्या गोष्टी झाल्या की मी स्वतःचा बिझनेस स्टार्टअप करणार आहे सर. गुड. बिझनेस करायचा आहे ना, मग अमेरिकेमध्ये जाऊन जॉब करून तिथे सेटल व्हायचं, मग नंतर स्वतःचा बिझनेस सेटअप उभा करायचा. त्यासाठी किती पैसा लागेल माहितीये तुला? तिकडे जॉब करून एवढा पैसा मिळवायला किती वर्ष वाया जातील हे कळतंय का तुला? तुम्हाला नक्की काय म्हणायचंय सर? हे बघ, तुमची ही देशमुखांची प्रॉपर्टी ना जबरदस्त आहे. जमीन, सोनं, बँक बॅलन्स, प्लॉट्स, यातला तुझा हिस्सा. हे तुला जी काही मदत करताय ना, त्या तुझ्या हिश्श्याची किंमत त्यापेक्षा 10 पटीनं जास्त आहे, किंबहुना त्यापेक्षाही जास्त आहे. म्हणजे मला ते जे काय मदत करतात ते मी नाकारू आणि हिस्सा मागू? या ऑफकोर्स. सर, अमेरिकेत जाण्यासाठी, तिथे राहण्यासाठी एवढी मदत पुरेशी आहे. आणि मला जो काय बिझनेस उभा करायचा आहे ना, तो स्वतःच्या हिमतीवर उभा करायचा आहे, स्वतःच्या जीवावर उभा करायचा आहे. आणि त्यासाठी काही काळ मला जॉब करावा लागला तरी चालेल, मी करीन. हे कम ऑन सिद्धार्थ, हे बघ, हिस्सा मागणं काही गुन्हा नाहीये ना, तो तुझ्या हक्काचा आहे. हक्काच आहे ना, मग तो मला कधी ना कधी मिळेलच. पण आता मला जेवढी काही मदत मिळते तेवढी बस आहे मला. सिद्धार्थ, मला एक कळत नाही, तुझा स्वतःचा हक्काचा एवढा पैसा असताना तू अमेरिकेमध्ये जाणार, एक 5 वर्ष 4 वर्ष तिकडे जॉब करणार, तिकडे वेळ तुझी फुकट वाया घालवणार. त्यापेक्षा तू तुझा हिस्सा घे आणि तिकडे लगेच म्हणजे एखाद्या वर्षासाठी जॉब कर, एक्सपिरियन्ससाठी, आणि स्वतःचा सेटअप उभा करायला सुरुवात कर. अरे तुझ्याकडे बिझनेस कॅपिटल असताना तू हे कॅपिटल गोळा करायच्या भानगडीत पडू नको. थेट बिझनेसवर कॉन्सन्ट्रेशन कर. ऐक, हे मी तुला माझ्या अनुभवावरून सांगतोय, आणि माझ्या अनुभवावर जर तुझा विश्वास असेल ना, तर एक गोष्ट मात्र कर, घरच्यांना स्पष्ट सांग, मला मदत नकोय, माझा हिस्सा हवाय. अंडरस्टँड?